नमस्कार मंडळी. अभिनेत्री तन्वी कुलते बिग बॉस मराठी 6ची विजेती झाली. बाहेर आल्यानंतर तिने अनेक मुलाखती दिल्या. तिच्या प्रवासाबद्दल सांगताना तिने इतर स्पर्धकांनी केलेल्या आरोपावर ही उत्तरं दिली. रुचिता जामदार हिनं तन्वी घरात स्मोकिंग करायची आणि माझ्या तोंडावर येऊन बोलायची म्हणून मी तिला खरकटी बोलली असं म्हणाली होती. तन्वी खरंच बिग बॉसच्या घरात स्मोक करायची का? बाहेर आल्यानंतर तन्वीने या प्रश्नाची उत्तरं दिली. राष्ट्रीय मराठीला बोलताना तन्वी म्हणाली, स्मोकिंगवरती असं का म्हणाली? कशासाठी म्हणाली मला माहीत नाही. मी आतमध्ये होते. मी यावर उत्तर देऊ शकत नाहीये. माझं गेम डाऊन करण्यासाठी, मला डिफेंड करण्यासाठी ती बोलली असेल तर खरंच मला ठाऊक नाही. पण असं माझ्या मनातही नव्हतं आणि माझी स्ट्रॅटेजीही नव्हती. बाहेर पडल्यानंतर ती जे काही बोलली ते मुलगी म्हणून मला पटलेलं नाही. मी अशा गोष्टी केलेल्या नाहीत. तुम्ही स्पर्धकांना विचारलं तर तेही सांगतील. कधीच कोणी मला या गोष्टी करताना पाहिलं नाही. तन्वी पुढे म्हणाली, ज्यांनी हे एक्सेप्ट केले की मी स्मोकिंग करते त्यांचं मतपरिवर्तन मी करू शकत नाही. एवढंच सांगेन की मी बिग बॉस आतून खेळत होते आणि ती बाहेरून खेळत होती. तिचं मत होतं पण ती मला पटलेलं नाही. बाकी मला तिच्याबद्दल आणखीन काही बोलायचं नाही. अल्ट्रा मराठीला बोलताना तन्वी म्हणाली, खरकटी आणि स्मोकिंग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरकटीला डिफेंड करण्यासाठी स्मोकिंगचा आरोप करावा पण तसं दिसलं का कुठे? मला वाटते मुलींनी समाजात एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांना धरून चाललं पाहिजे. मी स्मोकिंग करत नाही असं मी म्हटलं तर ज्या लोकांना ते पटले त्यांची मतं परिवर्तन मी करू शकत नाही. कारण त्यांनी मनात धरून ठेवले की मी स्मोकिंग क्वीन आहे. मी त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलू शकत नाही. आपण जर बाहेर पडलो तर एखाद्याला हरवायचा प्रयत्न करू नये. मी तिच्या जागी असते तर मी असं केलं नसतं. आपण एखाद्याबद्दल चांगलं बोलत नाही तर वाईटही बोलू नये. मी बिग बॉसचा गेम आतमध्ये सोडून आले. तिने स्टेटमेंट पास केलं त्यात ती सक्सेसफुल ठरली का हे पण मला बोलायचं नाही. झालं गेलं ते पाठीमागं गेलं. मला पाडण्याचे प्रयत्न सगळीकडून सुरू होते पण त्यांचा काही फरक नाही पडला. मी आता ट्रॉफी घेऊन बाहेर आले. प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. तन्वी कुलते एक परफेक्ट विनर क्वालिटी आहे. तिच्यात आम्ही विनर बघतो. आम्हाला नाही वाटत हे आरोप खरे असतील असे अनेकांनी म्हटलं आहे. ज्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यांना मी थँक्यू म्हणते असंही त्यांनी